बजरंगी लोग कोई मार रहे, पुलिस वाले बजरंगी लोग कोई मार रहे, बजरंगी लोग कोई, मैं आ रहा हूँ बीच में सर करने के लिए, ये सर समझ रहे, बजरंगी लोग को मार रहे। मंडळी, हा राडा आहे मुंबईतल्या मालाड भागातल्या दिंडोशी परिसरातला। पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज होतोय आणि लोक संताप व्यक्त करतायत। पोलीस आरोपींना सोडून आम्हालाच मारतायत असं म्हणत बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। पण खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा या वादाच्या दुसऱ्याच दिवशी आरोपींच्या घरांवर महापालिकेकडून बुलडोजर चालवला गेलाय। हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम गटात झालेला हा वाद काय होता, महापालिकेनं काय कारवाई केली आहे, सगळं प्रकरण सविस्तर समजून घेऊ। नेमकी घटना काय? मालाड पूर्व भागातील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतला हा संतोष नगर मार्केटचा परिसर आहे। इथंच एका हिंदू देवतेचं मंदिर आहे। 5 एप्रिलला या मंदिरात एक धार्मिक कार्यक्रम सुरू होता आणि त्याच वेळेला बाहेर पाणी आणि खाद्यपदार्थ वाटपाचा स्टॉल लावण्यात आलेला होता। याच स्टॉलवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून एक गाणं लावण्यात आलेलं होतं। या गाण्यावर आक्षेप घेत एक मुस्लिम तरुण तिथं आला आणि त्यानं वाद घातला आणि त्यानंतर त्या तरुणानं साथीदारांसह येऊन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला गेलाय। याच वेळेला तिथं मोठी हाणामारी झाली आणि अगदी काही वेळातच तलवारी उपसल्या गेल्यात। दोन्ही गटांमध्ये तुफान राडा झाल्यानंतर अनेक जण गंभीर वार झाल्यानं जखमी झालेत। यानंतर घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी कारवाई केली, जखमींना रुग्णालयात पाठवलं। तसंच जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची सुद्धा माहिती आहे। पण या घटनेनंतर पोलीस काय म्हणाले ते एकदा ऐकूयात। जो भी दोषी है उनके ऊपर कार्रवाई कर रहे हैं। जो जख्मी है वो हॉस्पिटल में है, अभी उनका स्टेटमेंट लेकर जो सवाल है बताएंगे उनके नाम। ये इसका अभी हमारी सभी से विनती है कि आप है ना हमें काम करने के लिए थोड़ा सा मौका दीजिए, समय दीजिए और आप है ना थोड़ी शांति बनाए रखिए और हमें सभी को मिलकर यही मेरा आपसे निवेदन है। पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये काही जण जखमी झाल्याचा आरोप या प्रकरणानंतर केला जातोय। पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनाच मारहाण केल्याचा आरोप बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। तसंच या घटनेच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा दिंडोशी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती। आरोपींना अटक करा आणि लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा अशी मागणी यावेळेला हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली। 3:30 बजे संतोष नगर में मरियम माता जी की एक यात्रा चल रही थी। उसमें हमारे बजरंग दल के कार्यकर्ताओं ने वहाँ पर एक सेवा केंद्र लगाया था पानी के लिए और कुछ जूस के लिए। तो उसमें वहाँ के कुछ विधर्मी आकर हमारे कार्यकर्ताओं के ऊपर सीधा तलवार और लोहे के रोड से हमला कर दिया। बाद में सभी भीड़ एकत्रित होकर वो हमारे कार्यकर्ता घर के अंदर ले जाकर और मारा उनको। आज हमारे 3 कार्यकर्ता सीरियस है, उनको ट्रामा में हमने भर्ती कराया गया है। जब पुलिस को बुलाया मदद के लिए तो वहाँ के बीट ऑफिसर, क्या नाम उनका, वत्रे, उन्होंने ना वो विधर्मियों को मारने की बजाय हमारे हिंदुत्ववादी कार्यकर्ताओं के ऊपर लाठीचार्ज किया जो समाज की सेवा कर रहे थे। ये बिल्कुल गलत है और हम खंडन करते हैं इस बात का। ऐसे जो मानसिकता रखते हैं पुलिस में, ये सभी मुंबई पुलिस को बदनाम करने के लिए ऐसे जो कुछ ऑफिसर है उनका तत्काल निलंबन होना चाहिए। अगर निलंबन नहीं होता है तो विश्व हिंदू परिषद बजरंग दल फिर से रस्ते पर उतरेगा और इनका निलंबन करा कर रहेगा। और दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात 8 जणांना अटक केली असून इतर आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। अटक केलेल्या आरोपींना आज 6 मार्चला न्यायालयात हजर केलं जाणार होतं। पण दुसरीकडे याच वेळेला दिंडोशी परिसरात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला, कारण महापालिकेचे बुलडोजर थेट घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपींची अवैध घरं जमीनदोस्त करण्याचं काम सुरू झालं। यावेळेला या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, त्यामुळे या भागात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। पण मुंबई महापालिकेच्या या कारवाईनंतर बुलडोजर पॅटर्नची मात्र चांगली चर्चा होते। एकूणच पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करतायत।
त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीतून नेमकं काय समोर येणार यावर आपलं लक्ष असणार आहे. पण दिंडोशीत घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.